नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मानेज मॅथ्स या चॅनलवरती। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथडनी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व कसे करायचे ते पाहिलेले आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी ग्राफिकल मेथडवर आधारित प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करून दाखवणार आहे। तसेच सर्व प्रश्न मी अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व करणार आहे। उत्तर लक्षात राहण्यासाठी तुम्हाला काही टिप्सही देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स। सो त्यामध्ये फर्स्ट इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 3 अँड सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4। बॉक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज त्यांनी दिलेले आहेत, काही व्हॅल्यूज जिथे आपल्याला ब्लँक दिसतंय तिथे फिल करायचं आहे सॉल्व करून हे इक्वेशन्स। ग्राफिकल मेथडमध्ये आपण बघितलेलं आहे की सगळ्यात फर्स्ट स्टेप काय असते, आपण काही एक व्हॅल्यू अज्युम करतो एका व्हेरिएबलची आणि त्यावरून इक्वेशनवरून आपल्याला सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची असते। असं करून आपण 3 पेअर्स बनवतो व्हॅल्यूजच्या आणि त्यानंतर आपण ते प्लॉट करतो ग्राफ पेपरवरती। हा टेबल आपल्याला फिल करायचा आहे। एक्स इज इक्वल्स टू 3 ठेवलं आहे त्यांनी, तर आपल्याला वायच्या इथे ब्लँक दिसतंय, सो वायची व्हॅल्यू काढायची आहे। तर आपण एक्स इज इक्वल्स टू 3 ठेवून बघू। सो 3 प्लस वाय इज इक्वल्स टू 3, देन वाय इज इक्वल्स टू 3 मायनस 3, या 3ची साईड चेंज केलं की साईन चेंज होणार, सो वाय इज इक्वल्स टू आपल्याला 0 मिळते। तर एक्स इज इक्वल्स टू 3 ठेवलं तर वाय इज इक्वल्स टू 0 मिळणार अँड एक्स कॉमा वाय इज 3, 0। आता सेकंड याच्यामध्ये बघितलं आपण कॉलममध्ये, तर वाय इज इक्वल्स टू 5 ठेवलं आहे अँड एक्स इज इक्वल्स टू व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। सो अगेन एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 3, आपण वाय इज इक्वल्स टू 5 ठेवतोय, सो एक्स प्लस 5 इज इक्वल्स टू 3, एक्स इज इक्वल्स टू 3 मायनस 5, साईड चेंज केलं की पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होणार अँड एक्स इज इक्वल्स टू -2, सो इथे काय येणार -2 येणार, एक्स कॉमा वाय येणार -2, 5। थर्ड कॉलममध्ये बघितलं आपण तर वाय इज इक्वल्स टू 3 ठेवले अँड एक्स ब्लँक आहे, सो अगेन आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे। इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 3, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू आपण 3 ठेवलं अँड इज इक्वल्स टू 3, साईड चेंज केली या 3ची तर निगेटिव्ह होणार, सो एक्स इज इक्वल्स टू आपल्याला मिळते 0 अँड थर्ड पेअर येते 0, 3। सिमिलरली आपण सेकंड इक्वेशनसाठी पण टेबल पूर्ण करू। सो फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला एक्स ब्लँक दिसते, वायची व्हॅल्यू 0 ठेवली आहे, सो आपले इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4, वाय इज इक्वल्स टू 0 ठेवतोय, सो एक्स मायनस 0 इज इक्वल्स टू 4 अँड एक्स इज इक्वल्स टू 4 आणि पेअर्समध्ये येणार 4, 0। सेकंड कॉलममध्ये बघितलं आपण तर एक्स इज इक्वल्स टू -1 ठेवलं आहे, वाय इज इक्वल्स टू काढायचं आहे आपल्याला काय आहे ते, सो एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4, एक्स इज -1 मायनस वाय इज इक्वल्स टू 4, -1 जर 4ची साईड चेंज केली तर मायनस होणार आणि वाय आपण पॉझिटिव्ह करू, सो निगेटिव्हवरून पॉझिटिव्ह झालं अँड वाय इज इक्वल्स टू -5 आन्सर येणार। सो -1 ठेवलं तर आपल्याला -5 आन्सर मिळते, इथे पेअर येणार -1, -5 आणि थर्ड कॉलम ऑलरेडी पूर्ण केलेला आहे त्यांनी 0 अँड -4, 0, -4 पेअर आहे। तर इथे मी समराईज करते, आपल्याला जेव्हा टेबल पूर्ण करायचा असतो तेव्हा एका कोणत्या तरी व्हेरिएबलची व्हॅल्यू दिलेली असते, त्यावरून आपल्याला सॉल्व करून बघायचं आहे की वायची व्हॅल्यू काय येते। आणि जर समजा इथे पेअर्स दिलेली आहे, मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी इथे सॉल्व केलेलं आहे, पण इथे एक शॉर्टकट आहे। जर तुम्हाला समजा पेअर दिलेली आहे, आता इथे एक्स आणि वाय, एक्सची व्हॅल्यू 3 आहे, इथे हा बॉक्स आहे आपला आणि एक्स कॉमा वाय आहे, सो समजा इथे 3, 0 दिलेला आहे। जेव्हा तुम्हाला टेबल फक्त पूर्ण करायचा असतो एक्झाममध्ये, तेव्हा तुम्हाला जर समजा एखादी कोणतीही व्हॅल्यू दिलेली आहे एक्स किंवा वायची आणि इथे जर कंप्लीट पेअर दिलेली असेल तर इथून तुम्ही व्हॅल्यू घेऊ शकता। तर एक्स इज इक्वल्स टू इथं 3 आहे, तर वाय काय येणार आहे 0, तुम्ही डायरेक्ट इथं लिहायचं आहे। आता समजा एक्स आपलं काय आहे ब्लँक आहे आणि वायची व्हॅल्यू काय दिली आहे 3,
पेअर पण दिली आहे 0,3. तर पेअरवरून आपण फाइंड आउट करू शकतो. फर्स्ट व्हॅल्यू एक्सची असते, सेकंड व्हॅल्यू वायची असते. सो आपण डायरेक्ट इथे 0 लिहू शकतो. सो असा सिनारिओ असेल. एक्स ब्लँक आहे, वायची व्हॅल्यू काय दिली आहे 5 आणि पेअर्समध्ये पण आपल्याला काही व्हॅल्यू दिलेली नाही. इथे पण ब्लँक आहे. तर अशा वेळी तुम्हाला सॉल्व करावं लागेल ते इक्वेशन. ब्लँक असेल तर तुम्ही डायरेक्ट ही व्हॅल्यू ठेवू शकता 2,1. इथे पण सॉल्व करण्याची गरज नाही आहे. तर जिथे जिथे तुम्हाला सॉल्व करण्याची गरज नाही ते टेबल ऑब्झर्व करून तुम्हाला आन्सर फाइंड आउट करू शकताय तुम्ही तिथल्या तिथे. सॉल्व करण्याची गरज नसते. जर असं सिनारिओ असेल की एकच व्हेरिएबलची व्हॅल्यू दिली आहे आणि पेअर पण दिलेली नाही आहे, सो अशा केसमध्ये तुम्हाला ते सॉल्व करून बघावं लागेल की काय दुसऱ्या एका व्हेरिएबलची व्हॅल्यू येते आणि त्यावरून पेअर फॉर्म करावी लागेल. आपले सेकंड क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे x plus y is equals to 6 and x minus y is equals to 4. सो फर्स्ट एक्झाम्पलमध्ये इक्वेशन आहे x plus y is equals to 6. सो आता समजा आपण x is equals to काय ठेवतोय 1. सो 1 plus y is equals to 6. y is equals to 6 minus 1. सो y is equals to 5 येणार. अँड पेअर काय होणार आपली x, y is equals to 1,5. Now we are putting x is equals to -1 suppose. So -1 plus y is equals to 6. y is equals to 6 plus 1. So y is equals to 7. Pair होणार x, y is equals to -1, 7. Suppose आपण y is equals to काय ठेवतोय 10 ठेवतोय. सो 10 ठेवल्यानंतर काय येणार x plus 10 is equals to 6. x is equals to 6 minus 10. So x is equals to -4. And x, y is -4, 10. x, y and x, y. आपण टेबल बनवू इथे. x is equals to आपण 1 ठेवलं तर y ची व्हॅल्यू 5 मिळाली. पेअर मिळते 1,5. सेकंड आहे -1 अँड 7. सो आपली पेअर आली -1, 7. अँड -4 अँड 10. सो पेअर आली -4, 10. हे कशासाठी आहे इक्वेशन x plus y is equals to 6 साठी आहे. सेकंड इक्वेशन आहे x minus y is equals to 4. सो समजा आपण x is equals to 1 ठेवतोय. सो 1 minus y is equals to 4. वायची साईड चेंज केली पॉझिटिव्ह होणार आणि 4ची साईड चेंज केली निगेटिव्ह होणार. सो 1 minus 4 अँड y is equals to -3. सो आपली पेअर काय येणार x, y is equals to 1, -3. -2 ठेवून बघू. सो -2 minus y is equals to 4. देन y is equals to -2 -4. साईड चेंज होणार दोन्हींची. y पॉझिटिव्ह होणार, 4 निगेटिव्ह होणार. सो y is equals to -6. तर न्यू पेअर येणार इथे x, y is -2,6 -6. y is equals to 5 ठेवून बघू. सो x minus 5 is equals to 4. x is equals to 4 plus 5 होणार. सो x is equals to 9. अँड आपली पेअर होणार x, y is equals to 9,5. आपण इथे अनदर टेबल बनवून घेऊ x, y, x, y. सो फर्स्ट आपण ठेवले x is equals to 1. y is equals to आले -3. सो आपली पेअर होते 1, -3. सेकंड आहे -2 -6 अँड पेअर आहे -2, -6. थर्ड आहे 9 एक्सची व्हॅल्यू आणि y 5. सो पेअर आहे आपली 9,5. हे सोल्युशन आहे x minus y is equals to 4 या इक्वेशनसाठी. ओके, आता आपल्याला ग्राफ प्लॉट करायचं आहे. सो आपण इथे बघू आधी एक्समध्ये पॉझिटिव्हमध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू किती जाते. इथे 1 आहे, -1 आहे, -4 आहे. इथे 1 आहे, -2 आणि 9 आहे. सो मॅक्सिमम एक्सची पॉझिटिव्ह व्हॅल्यू 9 पर्यंत जाते आणि निगेटिव्हची कितीपर्यंत जाते
-4पर्यंत जाते. तर एक्स ॲक्सिसवरती आपल्याला -4 टू 9पर्यंत मार्क करून घ्यायचं आहे. आता y इज इक्वल्स टू बघू. निगेटिव्हमध्ये y मॅक्सिमम कितीपर्यंत जातो? -6पर्यंत. आणि पॉझिटिव्हमध्ये कितीपर्यंत जातोय? हे किती येणार? 10. तर हे मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता इथे आपण ग्राफमध्ये मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत. फर्स्ट पेअर आहे 1,5. सो इथे 1 आहे आपलं. 5 कुठे आहे? इथे आहे. तर आपण इथे मार्क करून घेऊ. सो इथे 1, आपलं 5 आहे. देन सेकंड पॉईंट आहे -1,7. सो -1 इथे आहे, 7 इथे येणार. सो तो पॉईंट इथे येईल. -1,7. देन नेक्स्ट पॉईंट इज -4,10. सो -4 इथे आहे अँड 10 कुठेतरी इथे आहे. सो आपला पॉईंट इथे येईल. किती येणार? -4,10. सो हे पॉईंट्स आहेत आपले. आता आपण त्याच्यातून लाईन पास करायचे. x + y इज इक्वल्स टू 6. सेकंड इक्वेशनचे पॉईंट्स आहेत 1, -3. सो 1 इथे आहे, -3 इथे आहे. सो हा पॉईंट इथे येणार. 1, -3. सेकंड पॉईंट आहे -2, -6. सो -2 इथे आहे, -6 इथे आहे. सो -2, -6. देन 9, 5. सो 9 इथे आहे, 5 आपलं इथे आहे. सो हा पॉईंट इथे येणार. सो 9, 5. ही लाईन अशी येते अँड x - y इज इक्वल्स टू 4 ही आहे. आणि इथे आपला काय आहे? इंटरसेक्शन पॉईंट आहे. तर इथे स्केल लिहायला विसरायचं नाही आहे की स्केल काय येणार आहे इथे? स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट. इथे बघू शकतो आपण 2 लाईन्स इंटरसेक्ट झालेत 5,1 या ठिकाणी. सो हे आपलं सोल्युशन असणार आहे. ॲट दी एंड आपल्याला असं लिहायचं आहे, इच पॉईंट ऑन द ग्राफ सॅटिस्फाईज द इक्वेशन द 2 लाईन्स इंटरसेक्ट इच अदर ॲट 5,1. याचाच अर्थ असा आहे की या 2 लाईन्स 5,1 या ठिकाणी इंटरसेक्ट होतात. तर x इज इक्वल्स टू 5 अँड y इज इक्वल्स टू 1 सॅटिस्फाईज द इक्वेशन, the given equations. x + y is equals to 6 and x - y is equals to 4. सो याचाच अर्थ सेमच आहे की x is equals to 5 and y is equals to 1 आपण जर ठेवलं या दोन इक्वेशनमध्ये तर सॅटिस्फाय होते. मी तुम्हाला ओरली करून सांगते. इथे 5 + 1 केलं तर 6 येते आणि 5 - 1 केलं तर 4 येते. तर याचाच अर्थ काय? x is equals to 5 and y is equals to 1 हे दोन्ही इक्वेशन्स मग सॅटिस्फाय होत आहेत. The values of variables that satisfies the given equation gives the solution of given equation. याचाच अर्थ असा आहे की ज्या व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात या दोन इक्वेशनला तेच आपलं सोल्युशन असणार आहे. म्हणून सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज x + y इज इक्वल्स टू 6 अँड x - y इज इक्वल्स टू 4 इज x इज इक्वल्स टू 5 अँड y इज इक्वल्स टू 1. x इज इक्वल्स टू 5 अँड y इज इक्वल्स टू 1 हे आपलं सोल्युशन असणार आहे. तर आपण हे शॉर्टमध्ये पण लिहू शकतो. असं लिहायचं शॉर्टमध्ये की 2 लाईन्स इंटरसेक्ट इच अदर ॲट 5,1. ते दोन इंटरसेक्ट होतात 5,1 या ठिकाणी. म्हणून x इज इक्वल्स टू 5 अँड y इज इक्वल्स टू 1 सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन्स. द गिवन इक्वेशन्स लिहून घ्यायचे अँड देन सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज x इज इक्वल्स टू 5 अँड y इज इक्वल्स टू 1. सो मी इथं समराईज करते. सगळ्यात आधी काय केलं आपण? कोणतेही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू ठेवली, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढली आणि पेअर्स फाइंड आउट केले. असं करून आपण एक टेबल बनवला ज्याच्यामध्ये 3 पेअर्स फाइंड आउट केले. सिमिलरली सेकंड इक्वेशनला पण तसंच केलं आहे. त्यानंतर आपण प्रत्येक पॉईंट्स प्लॉट केले. इथे इक्वेशनचं नाव लिहायला विसरू नका. त्यानंतर स्केल लिहिणं पण इम्पॉर्टंट आहे. स्केल ऑन बोथ ॲक्सिस इज 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट. आणि जिथे इंटरसेक्ट होतं आहे ते सोल्युशन असणार आहे आपलं. अँड ॲट दी एंड लिहायचं आहे आपल्याला की 2 लाईन्स इंटरसेक्ट ॲट दिस पॉईंट. So x is equals to 5 and y is equals to 1 is satisfies the given equations and that's why this is the solution that x is equals to 5 and y is equals to 1. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. त्याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन आहे x + y is equals to 5.
सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 3. सपोज आपण एक्स इज इक्वल्स टू 2 पुट करतोय, तर 2 प्लस वाय इज इक्वल्स टू 5, वाय इज इक्वल्स टू 5 मायनस 2 इज 3. पेअर होणार 2,3. सपोज आपण वाय इज इक्वल्स टू -1 ठेवतोय, सो एक्स मायनस 1 इज 5 अँड एक्स इज इक्वल्स टू 6 येणार. साईड चेंज केली, प्लसमध्ये जाणार, 5 + 1 इज 6. पेअर येणार 6, -1. नाव सपोज एक्स इज इक्वल्स टू आपण -3 ठेवतोय, सो -3 + y इज 5, y इज इक्वल्स टू किती येणार 8. सो एक्स वाय पेअर येणार आपली -3, 8. टेबल बनवू आपण इथे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5 इक्वेशनसाठी. एक्स वाय एक्स वाय व्हॅल्यूज आहेत 2, 3, 2, 3, 6, -1, 6, -1, -3, 8, -3, 8. सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 3. सो एक्स इज इक्वल्स टू 1 ठेवलं तर वाय इज इक्वल्स टू 1 - 3 -2. पेअर येणार 1, -2. सिमिलरली आपण एक्स इज इक्वल्स टू -2 ठेवलं, सो -2 - y इज 3, y इज इक्वल्स टू -2 - 3 -5. पेअर येणार -2, -5. सपोज y इज इक्वल्स टू 3 ठेवलं, x - 3 इज 3, सो x इज इक्वल्स टू 3 + 3 अँड 6. सो पेअर येणार 6, 3. पण x - y इज इक्वल्स टू 3 याच्यासाठी आपण टेबल बनवू. फर्स्ट आहे 1 - 2, सेकंड पेअर आहे -2 - 5 अँड थर्ड आहे 6, 3. ओके, आता एक्सची आपण मिनिमम अँड मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करू. निगेटिव्हमध्ये एक्स किती येते, इथे -3 आहे, इथे किती आहे, सो निगेटिव्हमध्ये आपण -3 पासून स्टार्ट करावं लागेल आपल्याला, 6 पर्यंत प्लॉट करावं लागेल आपल्याला. वाय इज इक्वल्स टू बघू आपण, निगेटिव्हमध्ये मॅक्सिमम निगेटिव्ह किती आहे -5, पॉझिटिव्हमध्ये वाय मॅक्सिमम 8 आहे, सो 2, 8 पर्यंत आपल्याला प्लॉट करावं लागेल. तर मी इथे आता मार्किंग करून घेतलेलं आहे ग्राफमध्ये. तर आता आपण इथे पॉईंट्स प्लॉट करू. फर्स्ट पॉईंट आहे 2, 3, सो 2 इथे आहे, 3 इथे आहे, तर ते इथे येईल 2, 3. सेकंड पॉईंट आहे 6, -1, 6 इज हिअर, -1 इथे आहे, सो ते इथे येईल 6, -1. थर्ड पॉईंट आहे -3, 8, -3 इथे आहे, 8 इथे आहे, -3, 8. यातून आपल्याला लाईन घालवायची आहे. या लाईनचं इक्वेशन लिहायचं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5. सेकंड लाईनमधले आपण पेअर्स प्लॉट करू. फर्स्ट आहे 1 - 2, 1 - 2 इथे येईल, 1 - 2. सेकंड पॉईंट आहे -2 - 5, -2 इथे, -5 इथे येणार, -2 - 5. थर्ड पॉईंट आहे 6, 3, सो 6 इथे आहे, 3 इथे येणार, 6, 3. तर आपल्याला या 3 पॉईंटमधून जाणारी लाईन काढायची आहे. या लाईनला इक्वेशन जायचं आहे एक्स - वाय इज 3. आता हे इथं 4, 1 या ठिकाणी इंटरसेक्ट होते. सोल्युशनमध्ये एंडला आपल्याला असं लिहायचं आहे 2 लाईन्स इंटरसेक्ट इच अदर ॲट 4, 1, दॅट इज एक्स इज इक्वल्स टू 4 अँड वाय इज इक्वल्स टू 1 सॅटिस्फाईज गिवन इक्वेशन. कोणते इक्वेशन, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5
and x minus y is equals to 3. So that's why solution of given equation is x is equals to 4 and y is equals to 1. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 मधील काही प्रश्न सॉल्व केलेले आहेत. राहिलेले प्रश्न मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करून दाखवेन. तर मला आशा आहे की तुम्हाला ग्राफिकल मेथड व्यवस्थित पद्धतीने समजली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. असेच इंटरेस्टिंग मॅथ्स व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.